नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा ठाणे शहर कट ऑफ, ठाणे शहर पोलीस कॉन्स्टेबल या घटकाचा कट ऑफ लागलेला आहे. बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येऊन गेले की सर ठाणे सिटीचा कट ऑफ खूपच हाय गेला. टेन्शन घेऊ नका. टेन्शन का नका घेऊ, तुम्हाला सविस्तर विश्लेषण सांगतो. तुम्हाला अजूनही सांगतो विद्यार्थी मित्रांनो की सर्वच घटकांचे जे अंतिम निकाल आहे, सर्वच घटकांचं जे अंतिम मेरिट आहे, हे अजूनही तुम्हाला सांगतो की कॅटेगरीचं 115 ते 120 याच्यावर मेरिट जाणार नाही. 115 ते 120 याच्यावर कॅटेगरीचं मेरिट हे जाणार नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. बघा आता मुलांच्या मनामध्ये एकच धास्ती आहे की ओपनचे मेरिट एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जाऊ राहिले. बघा ओपनचं ठाण्याचं जे मेरिट आहे ग्राउंडचं, हे किती लागलं आहे, मेलचं किती लागलं आहे, ओपनचं 43 आणि ओपन महिलांचं जे आहे ते 41 या ठिकाणी मेरिट लागलेलं आहे. परंतु या ठिकाणी बाकीच्या कॅटेगरीचं जर तुम्ही विश्लेषण केलं, बाकीच्या कॅटेगरीचं जर तुम्ही या ठिकाणी स्पष्टीकरण पाहिलं तर निश्चितच तुम्हाला बाकीच्या कॅटेगरीचं जे मेरिट आहे ते कमी लागलेलं दिसणार आहे. बघा उदाहरणासाठी मी या ठिकाणी या दोन कॅटेगरीचं घेतलेलं आहे. बघा EWS यांचं जे मेरिट आहे मेलचं, हे मेरिट फक्त 25 मार्कांवर या ठिकाणी क्लोज झालेलं आहे ग्राउंडचं, आणि फिमेलचं जे मेरिट आहे हे 26 मार्कांवर या ठिकाणी क्लोज झालेलं आहे. तसंच SBC हे जे कॅटेगरी आहे यांचं मेलचं 28 मार्कांवर क्लोज झालेलं आहे आणि SBC यांचं जे आहे ते 26 मार्कांवर क्लोज झालेलं दिसत आहे. आता या ठिकाणी बाकीच्या ज्या कॅटेगरी आहे, आता याच्यामध्ये 2-3 अशा कॅटेगरी आहे की यांचं मेरिटसुद्धा हाय गेलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी त्यांचा ड्रॉबॅक आहे ना. कोणता ड्रॉबॅक आहे? त्या ठिकाणी जागा कमी आहे ना. आता त्या ठिकाणी जागा कमी असल्यामुळे निश्चितच हे मेरिट ओपनच्या खालोखाल त्या ठिकाणी लागलेलं आहे. आता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तसं आपल्याला पाहायला मिळेल की त्या ठिकाणी 3 जागा किंवा 5 जागा किंवा 2 जागा अशा प्रमाणामध्ये जर सर्वसाधारण जागा असतील तर त्या ठिकाणी निश्चितच मेरिट हे कॅटेगरीचं ओपनच्या खालोखाल लागणार आहे. कारण काय, त्या ठिकाणी ऑलरेडी जागा कमी आहे, म्हणून ते मेरिट ओपनच्या खाली लागणार आहे. हे असं होणार आहे, 100% असं होणार आहे. तरीसुद्धा ज्या वेळेस तुमचे ग्राउंडचे मार्क आणि लेखीचे मार्क हे एकत्र केले जातील आणि अंतिम मेरिट ज्यावेळेस लागेल त्यावेळेस निश्चितच हे मेरिट कमी येणार आहे मित्रांनो. त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो. मागच्या व्हिडिओच्या माध्यमामध्ये पण आपण तेच सांगितलं तुम्हाला की त्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते कारण म्हटलं म्हणजे एका घटकामध्ये एकच फॉर्म, आणि या महत्त्वाच्या कारणामुळेच सर्वच जिल्ह्यांचे जे मेरिट आहे अंतिम मेरिट हे कमी लागणार आहे. 100% कमी मेरिट हे लागणार आहे. आता याच्यामध्ये एक बाब आपल्या लक्षात येईल की जवळजवळ प्रत्येक घटकाचं जे मेरिट आहे ओपनचं हे हाय लागत आहे. प्रत्येक घटकाचं जे मेरिट आहे ओपनचं, विशेषतः ओपनचं म्हणेन मी, ओपनचं मेरिट हे हाय लागत आहे. याचं कारण काय मित्रांनो? साधं कारण आहे ना ते. काय कारण आहे साधं? त्या ठिकाणी जे माजी सैनिक आहे, हे माजी सैनिक त्यांचं आता ग्राउंडचे जे इव्हेंट आहे ते कमी प्रमाणामध्ये दिल्यामुळे ते त्या ठिकाणी आउट ऑफ ग्राउंड मारत असतात, आणि आउट ऑफ ग्राउंड गेल्यामुळे साहजिक आहे ना 50 पैकी 50 घेणारे उमेदवार त्या ठिकाणी माजी सैनिक हे भरपूर असतात, आणि माजी सैनिकांना त्या ठिकाणी ओपनमध्ये ॲड केलं जातं, आणि ओपनमध्ये ॲड केल्यानंतर साहजिकच आहे ते वाढणारच आहे मेरिट. 43, 41, 42 ओपनचं हे मेरिट लागणारच आहे. त्याचं कारण काय? माजी सैनिकांना त्या ठिकाणी ॲड केलं जातं आणि म्हणूनच हे मेरिट
तुम्हाला वाढताना दिसत आहे. परंतु या ठिकाणी घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. ज्यावेळेस तुमचं अंतिम मेरिट लागेल त्यावेळेस हे जे मेरिट आहे हे निश्चितच खाली येणार आहे. निश्चितच तुमचं मेरिट हे कमी लागणार आहे. तर घाबरण्यासारखं इथं काहीच नाही आहे. जवळजवळ प्रत्येक घटकांचे मेरिट तुमचे हे कमीच लागणार आहे. तर आता ठाणे शहर याचं जे ओपनचं मेरिट असेल किंवा इतर 2-3 कॅटेगऱ्यांचं मेरिट आहे हे हाय जाणारच होतं. कारण प्रत्येक वर्षाप्रमाणे हे मेरिट हायच जातं आणि या वर्षीसुद्धा हे मेरिट थोडं हायच गेलेलं आहे. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय भारत.